नमस्कार, प्रियंका नाईक किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज मी आपल्याला जी पावसाळ्यात मिळणारी रानभाजी आहे ती गॅसवर दिसते ती बघा, तर ती कशी भरायची ती मी आपल्याला दाखवते। तर ही दिसायला कारल्यासारखीच दिसते, परंतु ती कडू नसते। तर ती त्याची भाजीही बनवतात, चणा डाळ टाकून भाजी बनवतात, पण ती ही जशी कारली आपण भरून फ्राय करतो तशी ही काटली भरून फ्राय करायची आणि टेस्ट एवढी मस्त लागते ना की तुम्ही करून बघा, हो मला सांगा। तर ती कशी बनवायची ती मी आपल्याला दाखवते। तर पहिले आणल्यावर ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि एका पातेल्यामध्ये ती थोडीशी वाफ देऊन काढायची। वाफ देऊन आता ही मी अख्खीच अशी उकडायला टाकली, ही वाफ देऊन झालेली आहेत। तर आता ही बाहेर काढायची व त्याला चीर मारायची व त्यातील ज्या बिया असतात त्या काढायच्या। मी दाखवते कशा काढायच्या त्या। हे बघा, अशी पकडायची आणि असं चीर मारून घ्यायचं। आपण वाफवल्यामुळे असं सहज पटकन चीर मारला जातो। असे पहिले सर्व काटल्यांना तुम्ही काय म्हणता याला मला माहीत नाही, पण आमच्या इकडे याला काटली बोलतात। तर हे असं चीर मारून घ्यायचा आणि नंतर मग त्या चमच्याच्या साहाय्याने अशा त्याच्या बिया काढायच्या। बिया खूप हार्ड असतात म्हणून त्या अगोदर वाफवून घ्यायच्या, नाहीतर मग कच्च्या काढायला गेला तर खूप हार्ड असतात। हे बघा, या अशा पद्धतीने बिया काढून घ्यायच्या, पूर्ण बिया काढून टाकायच्या अशा पद्धतीने। अशा मी आता या सर्व काटली आहेत ते अशा कट मारून त्यातल्या बिया काढून घेते व नंतर पुढे काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा, अशा पद्धतीने सर्व मी काटली, काय ठिकाणी याला भागली पण बोलतात। सर्व काटली अशी कट मारून त्यातील सर्व बिया काढून घेतल्या। आता यात काय सारण करायचं ते बघूया। तर हे मी ओलं खोबरं फोडून घेतलं आहे, अर्धा छोटा नारळ फोडून घेतला आहे। तुमची काटली जशा प्रमाणात असतील तसं खोबरं घ्यायचं आणि त्यात मी शेंगदाण्याचं कूट घालूया। हे छोटे 3 चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे। आता यात हा मालवणी मसाला आहे। तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर मिरची पावडर व त्यात गरम मसाला टाका। तर हा माझ्याकडे लाल मालवणी मसाला आहे, तो मी आता यात टाकते। आमच्याकडे जरा तिखटच आवडतं म्हणून मी जरा जास्त मसाला टाकला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त मसाला टाकू शकता। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। एक टिप सांगते तुम्हाला, ही काटली आहे ते जास्त उकळायची नाही। जास्त उकळून जर तुम्ही उकळली वाफ दिली तर ती अशी चीर मारताना फाटतात। सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलं आणि अशा प्रकारे मिश्रण तयार झालं। तर जेवढा मी मसाला आणि मीठ टाकला तो एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आणि आता हे मिश्रण काय करायचं, हे काटलं आहे असं घ्यायचं व त्यात असं भरायचं। हे बघा, अशा पद्धतीने भरून घ्यायचं व हे पूर्ण असं बंद करायचं। अशा पद्धतीने मी आता सर्व काटली आहेत ती भरून घेते व नंतर तुम्हाला पुढे काय करायचं ते दाखवते। हे बघा, अशा प्रकारे हे सर्व काटली भरून घेतली आहेत।
आता फ्राय करून घेऊया. त्यासाठी मी गॅस पेटवून घेते. गॅसवर एक पॅन ठेवलं आहे. पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं. राईस ब्रेन ऑइल घेतलं आहे. तुम्ही कुठलंही ऑइल घेऊ शकता. तेल तापलं की यात एक लावून घ्यायची. हे बघा अशा सर्व मी या पॅनमध्ये लावून घेतली आणि गॅस एकदम मंद ठेवले आहे. मंद गॅसवरही भाजून घ्यायचे. व या पॅनवर आता असं झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवर भाजून घ्यायची फ्राय करून आणि मध्ये मध्ये झाकण उघडून परतायची. हे बघा अशा पद्धतीने परतून घ्या. 2-3 मिनिटांनी अशा पद्धतीने परतून घ्यायची व परत झाकण ठेवायचं. परत 2-3 मिनिटांनी परतायची. हे बघा अशा पद्धतीने सर्व काटली भाजून झालेली आहेत. आता मी काढून घेते व सर्व करते. हे बघा अशा प्रकारे मी पॅनमधून फ्राय केलेली काटली डिशमध्ये काढून घेतली आहे व साईडला ते हिरवी काटली लावली आहे. तर अशी ही दुर्मिळ व पौष्टिक काटली किंवा भागली तुम्ही नक्की करून बघा व कशी लागतं ती मला कमेंटद्वारे सांगा. व माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन अशाच एका रेसिपीमध्ये. मस्त खा व स्वस्त राहा.